नमस्कार मित्र हो. मी डॉक्टर शिंदे केजे, प्राध्यापक दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर. मित्र हो, आपण सेट परीक्षा पेपर 1 या संदर्भात मार्गदर्शन व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. प्रामुख्यानं सेट पेपर 1 यामध्ये अध्यापन व संशोधन अभियोग्यता या पेपरमधील घटक क्रमांक 5 संबंधित या अगोदर 2 व्याख्याने आपण पाहिलेली असतील. मित्र हो, गणितीय अभियोग्यता हा जो घटक आहे हा प्रामुख्यानं सर्व स्पर्धात्मक परीक्षामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सेट परीक्षा, नेट परीक्षा, MPSC, स्कॉलरशिप या सर्व परीक्षामध्ये या घटकाचा अंतर्भाव केलेला दिसून येतो आणि त्यामुळे या घटकाचं महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. मित्र हो, गणितीय तर्क या संदर्भातील 2 व्याख्याने या अगोदर आपण पाहिलेली आहेत. आज आपण गणितीय अभियोग्यता या संदर्भातील माहिती सविस्तर घेऊयात. घटक क्रमांक 5 शी संबंधित हा भाग आहे. यामध्ये अंक श्रेणी, अक्षर श्रेणी, सांकेतिक भाषा आणि सहसंबंध यावर आधारित 2 व्याख्याने यापूर्वीच ऑनलाईन आपण पाहिलेली असतील. आजच्या व्याख्यानामध्ये आपण गणितीय अभियोग्यता यामध्ये अपूर्णांक, वेळ आणि अंतर या 2च उपघटकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांस माहीत आहे की अपूर्णांक हा घटक अत्यंत सोपा अशा स्वरूपाचा हा घटक आहे. खरं तर हा घटक इयत्ता 5वीलाच आपण शिकलेलो होतो. आजही 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा घटक समाविष्ट केला गेलेला आहे. त्यामुळे या घटकावरील प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतील, परंतु त्यामध्ये सुद्धा काही प्राथमिक बाबी आपल्याला ज्ञात असायला हव्यात. अपूर्णांकाचे प्रकार प्रामुख्याने आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हे 3 प्रकार प्रामुख्याने विचारात घेतले जातात. व्यवहारी अपूर्णांकामध्ये सुद्धा अंशाधिक व्यवहारी अपूर्णांक, ज्यामध्ये अंश मोठा असतो म्हणून अंशाधिक, कारण अपूर्णांकामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या गृहीत धरलेल्या आहेत, अंश आणि छेद. अंश मोठा असेल तर अंशाधिक अपूर्णांक त्याला म्हणायचं, छेद मोठा असेल तर छेदाधिक अपूर्णांक त्याला म्हणायचं, आणि दोन्ही अपूर्णांक जर सारखे असतील तर त्याला सममूल्य अपूर्णांक म्हटलं जातात किंवा त्याचं मूल्य समान आहे तर अशा अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असं म्हटलं जातं. अंशाधिक अपूर्णांकाचं साधारण किंमत जी असते ती 1 पेक्षा मोठी असते, कारण अंश मोठा झाला की किंमत वाढणार आहे. छेदाधिक अपूर्णांकामध्ये नेहमीच किंमत ही 1 पेक्षा लहान असते, कारण छेद मोठा झाला की अपूर्णांकाची किंमत कमी होते आणि त्यामुळे ती 1 पेक्षा लहान येते. सममूल्य अपूर्णांकामध्ये त्याचे अंश आणि छेद जरी भिन्न असले तर त्याची किंमत मात्र समान असते आणि म्हणून ते दोन्ही अपूर्णांक किमतीने समान असतात. उदाहरणादाखल 3/5 हा अपूर्णांक आणि 9/15 हे 2 अपूर्णांक जरी भिन्न दिसत असले तर त्या दोन्हींची किंमत समान आहे आणि म्हणून या अशा अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक म्हटलं जातं. कारण 3च्या पटीत 9 तिप्पट येतं, 5च्या पटीत तिप्पट 15 येतो. त्यामुळं 3/5ला जर 3 न गुणला अंश आणि छेदाला तर आपल्याला 9/15 हा अपूर्णांक मिळतो. म्हणजे थोडक्यात सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी कोणत्याही शून्येतर संख्येनं अंश आणि छेदाला गुणावं लागतं किंवा भागावं लागतं, आपल्याला सममूल्य अपूर्णांक त्याद्वारे मिळवता येतो. शेवटचा प्रकार जो आहे तो दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकामध्येच अर्थ दडलेला आहे. दशांश याचा अर्थ या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या घातांकाच्या स्वरूपात असतो. म्हणजेच एक तर छेद 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, 1,00,000 असेल, अशा पद्धतीनं तो छेद येतो. म्हणजेच या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो.
उदाहरण दाखल इथं दाखवले मुद्दाम मी 0.6 आता याच्या संदर्भात छेद जो आहे तो बदलत गेलाय. पहिल्या अपूर्णांकामध्ये 6 याचा अर्थ 1 दशांश चिन्ह पुढे असल्यामुळं 10 भागलेले दिसते. 6/10. दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे स्थळ असतील तेवढी 0 1 वर येत जाणार आहेत. दशांश चिन्हाच्या पुढे 1 स्थळ आलेलं आहे त्यामुळे 1 0 आलेलं आहे. दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळ आलेले आहेत म्हणून 2 0 आलेले आहेत. दशांश स्थळाच्या पुढे 3 स्थळ आलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी 3 0 आपल्याला घेणं अभिप्रेत आहे. इथं अनावधानानं 1 0 टाकायचं राहून गेलेलं आहे. मित्र हो, व्यवहार्य अपूर्णांकातील लहान मोठेपणा यावर आधारित आता आपण काही उदाहरणे पाहूयात. या उदाहरणामध्ये आपणास लहान अपूर्णांक शोधावायचा आहे. यासाठी 2 प्रकारे तो लहान अपूर्णांक आपल्याला शोधता येतो. त्यातील पहिला प्रकार आपण पाहूयात. अंश आणि छेद याचं बारकाईने निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 4, 6, 8, 10 म्हणजे या ठिकाणी अंश जो आहे तो समान अंकाच्या फरकानं वाढत चाललेला आहे. छेद जर आपण पाहिला 5, 7, 9, 11 हा सुद्धा एक समान फरकाच्या अंतरानं तो वाढत चाललेला आहे. मग अशी जर उदाहरणं असतील तर या ठिकाणी अंश आणि छेद याच्यामध्ये फरक 1चा किंवा समान फरक असेल तर ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे लगेच निरीक्षणावरून सुद्धा आपल्याला ठरवता येते. पहा 4/5 या अपूर्णांकाचा अंश आणि छेद इतर अपूर्णांकाच्या तुलनेनं लहान आहे आणि त्यामुळे साहजिकच हा अपूर्णांक लहानच असणार आहे. म्हणजे निरीक्षणाच्या आधारे तुम्हाला कमी वेळामध्ये हा निष्कर्ष काढता येईल. हे जसं छेदाधिक अपूर्णांकामध्ये मी बोललोय तसा अंशाधिक अपूर्णांकामध्ये या उलट नियम होतो. म्हणजे याचा अर्थ ज्याचा अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक त्या ठिकाणी लहान होणार आहे जर अंशाधिक असेल तर. हे छेदाधिक मी बोललेलो आहे. या उलट आणखी एक वेगळी कृती आहे जी वारंवार कुठेही वापरता येते ती म्हणजे या अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करणं. या ठिकाणी मी ते करून ठेवलेलं आहे. 8/9चं दशांश अपूर्णांक भागाकार करून 0.88 पण 2 दशांश स्थळापर्यंत आपण ते काढलं तर पडदिशी आपल्याला त्याचं उत्तर समजतं. इथे तुमच्या लक्षात येईल 0.80 हा अपूर्णांक जो आहे दशांश अपूर्णांक सर्वात लहान दिसतोय बाकीच्या तुलनेनं आणि म्हणून 4/5 हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. म्हणजे ही क्लुप्ती सहज वापरता येते आणि या क्लुप्तीच्याद्वारे तुम्हाला कमी वेळामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. मात्र त्यासाठी तुम्हाला हा नियम माहीत असणं गरजेचं आहे. छेदाधिक अपूर्णांकासाठी जर समान फरक असेल अंश आणि छेदामध्ये तर तुम्हाला जो अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद लहान आहे तो अपूर्णांक लहानच म्हणायचा आणि जो अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक मोठा. म्हणजे या ठिकाणी 10/11 हा अपूर्णांक मोठा आहे. 4/5 हा अपूर्णांक लहान आहे. म्हणून उत्तर आपलं 4/5 आलं होतं. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल पहा सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता या ठिकाणी शोधणं थोडंसं अवघड जातं किंवा भाकार क्रिया करून सुद्धा हा पर्याय इथं सुद्धा शोधता येईल तुम्हाला. 4 ने 13ला भागायचं आणि दशांश चिन्हामध्ये मांडणी करून बघायचं. तो एक पर्याय तुमच्या समोर अत्यंत सहज सोपा आहे. समजा तो जमला नाही तर हा एक दुसरा पर्याय इथं ठेवलेला आहे. या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात मी केलेलं आहे. 13/4ला 4 भागल्यामुळं 4×3=12 आणि बाकी 1 राहते म्हणजे 1/4 असं प्रत्येक अपूर्णांकाचं रूपांतरण या ठिकाणी केलेलं तुम्हाला दिसतंय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. आता या ठिकाणी सगळे पूर्णांक समान आलेले आहेत फक्त अपूर्णांकामध्ये भिन्नता आहे. अपूर्णांकामध्ये मग सगळ्यांचे अंश सेम आहेत. आता अंश सेम असतील तर तुम्हाला माहित झालेलं आहे छेदावरून आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवतो. म्हणजे या ठिकाणी हा नियम पाठीमागेच आपण बघितलेला होता की ज्या अपूर्णांकाचा अंश समान असल्यास आपण काय करत असतोय छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान. कारण छेद वाढत गेला की अपूर्णांक लहान होतो आणि म्हणून या ठिकाणी छेद लहान विचारला अपूर्णांक म्हणजे आपलं उत्तर जे आहे छेद मोठा असायला पाहिजे. मोठा छेद असणारा हाच दिसतोय आणि त्यामुळे 3.1/8 म्हणजे 25/8 हे उत्तर जे आहे आपलं बरोबर आहे. आता यामध्ये थोडंसं बैजिक क्रिया केलेली आहे पहा. 3/5च्या 2/5 मध्ये किती. च्या हा शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं गुणाकार क्रिया असते आणि म्हणून पहिल्यांदा ती गुणाकार क्रिया आपण पूर्ण करून घ्यायची. 3/5च्या 2/5 म्हणजे त्यांचा गुणाकार केला. अंशाचा गुणाकार 3 × 2 6 आणि छेदाचा गुणाकार 25. आणि गुणाकार क्रियेमध्ये लक्षात ठेवायचं अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी. आता 6/5 आले किती मिळवल्यास आपण ती संख्या समजा 1 मानू
नेहमी लक्षात ठेवायचं की ती संख्या जर एक्स घेतली तर आपल्याला थोडं सोपं जातं. मग आता ते समीकरण आपलं तयार होतंय. पहा 6/25 मध्ये एक्स मिळवलं तर उत्तर किती येईल? 1/2. म्हणजे थोडक्यात 1/2 मधून आपल्याला 6/25 वजा करावं लागेल. एवढं वजाबाकी आपल्याला आली की आपलं उत्तर तयार होईल. ते मी पडदेशी तुमच्या समोर म्हणतो, कारण बैजिक क्रिया करण्यामध्ये आपण वेळ नको काढायला. म्हणजे एक्सची किंमत या ठिकाणी 19/50 आली. म्हणजे आपला चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. दशांश अपूर्णांक यावरही काही उदाहरणं विचारलं तर शक्यतो बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया या स्तरामध्ये तुम्हाला विचारल्या जाणार नाहीत, परंतु गुणाकार आणि भागाकार यावर आधारित मात्र क्रिया तुम्हाला विचारल्या जातात. ही उदाहरणं सुद्धा अत्यंत सोपी असतात. फक्त दशांश चिन्ह कसं मांडायचं एवढीच क्रिया तुमच्या दृष्टीने महत्वाची आहे. गुणाकार आणि भागाकार क्रिया फार अवघड तुम्हाला देणार नाहीत. फक्त तुम्हाला काय माहिती आहे पाहिजे, दशांश चिन्ह देता येतंय का. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण गुणाकार करत असतो त्यावेळेस दशांश चिन्हांची या ठिकाणी बेरीज होते उत्तरामध्ये येणाऱ्या. म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह किती ती पहिल्यांदा बघून घेणं गरजेचं आहे. आता पहा, इथं 1 दशांश चिन्ह आहे आणि इथं 2 दशांश चिन्ह आले आहेत. म्हणजे इथं 2 आणि हे 1 3, म्हणजे उत्तरामध्ये 3 दशांश चिन्ह येणं गरजेचं आहे. गुणाकार करतानाचा जो नियम आहे तो इथं मांडलाय. दशांश तळाची बेरीज म्हणजे गुणाकारामध्ये जेवढी दशांश तळ आहेत त्यांची बेरीज होणार आहे. हे 5च्या पुढं दशांश चिन्ह असल्यामुळे पुढे दशांश चिन्हाच्या पुढे संख्या नाहीच आहे, पण हे दशांश चिन्हाच्या पुढे ते 1 स्थळ आहे. दशांश चिन्हाच्या इथंही पुढे 2 स्थळ आहेत, म्हणजे एकूण 3 स्थळ झालेत. म्हणजे उत्तर आपलं जे येणार आहे ते 3 दशांश स्थळ पुढे येणं गरजेचं आहे. गुणाकार पहिल्यांदा जर आपण केला तर 5 आणि 5चा गुणाकार 25, 1 न गुणल्यामुळे काय फरक पडणार नाही. म्हणजे गुणाकार 25 आहे, पण 3 दशांश स्थळ यायला पाहिजेत. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 0.025 सहस्रांश. म्हणजे या ठिकाणी हे उत्तर जे आहे तुम्हाला निवडावं लागेल. आणि 3 स्थळ इथं मोजलेत, 1 2 3. आता हाच नियम भागाकारासाठी सुद्धा लागू होतो. इथं जसं बेरीज होते स्थळांची, दशांश स्थळांची बेरीज, तसं भागाकार करताना वजाबाकी होते. म्हणजे या ठिकाणी आता समजा 1 2 3 4 स्थळ इथं तुम्हाला दिसत आहेत, इथं 1 दिसतंय. 4 मधून 1 जर कमी केलं तर या ठिकाणी 3 स्थळ उत्तरामध्ये तुमची येणार. भागाकार पहिल्यांदा आपल्याला पूर्ण करावा लागेल. 63चा भाग 7 न झाला तर 7 9 63 येईल. म्हणजे इथं 9 प्रत्येक ठिकाणी दिलेच, फक्त आता दशांश स्थळ किती टाकायचे ते आपल्याला ठरवायचंय. ते ठरवण्यासाठी मागाशीच म्हटल्याप्रमाणे 4 आणि हे 1 5 होत होतं, परंतु आपल्याला इथं भागाकार क्रिया असल्यामुळे वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 1 स्थळ कमी होईल, 3 स्थळ येतील. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं डी पर्याय आलेला असेल. हाच नियम जो आता मी तुम्हाला सांगितला, भागाकार करताना दशांश स्थळांची वजाबाकी शक्यतो करावी लागेल. आता या ठिकाणी तीच बैजिक क्रिया मागाच्या सारखीच, फक्त इथं तुम्हाला तासाचे मिनिटं किती, मिनिटाचे सेकंद किती एवढं माहित असायला पाहिजे. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटं, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. म्हणजे थोडक्यात एका तासाचं सेकंदामध्ये जर रूपांतर करायचं म्हटलं तर 60 गुणिले 60 करावं लागेल. परंतु आता उलटा क्रम आहे, किती सेकंद आहेत, त्यामुळे भागाकार क्रिया आपल्याला करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी 1/60 गुणिले 60 बरोबर 1/3600 हा भागाकार तुम्ही पूर्ण केला तर दशांश स्थळ तुमचं या ठिकाणी येईल. उत्तर जे तुमचं आहे ते सी पर्याय. असंच उदाहरण गुणाकाराचं तुम्हाला दिलेलं इथं. आता इथं घातांकाच्या स्वरूपात मांडणी केली. पहा, काही अवघड नाही, मागाच्या सारखंच सेम आहे. दशांश चिन्ह मोजून घ्यायची. 2 दशांश चिन्ह इथं पहिल्या संख्येमध्ये, दुसऱ्या संख्येमध्ये 3 आहेत. म्हणजे उत्तरातील जी दशांश संख्या येणार आहे, दशांश अपूर्णांक येणार आहे, त्या अपूर्णांकाला स्थळ किती असणार आहेत तर 5 असणार आहेत. मग या 5 स्थळापैकी 2 स्थळ तर इथं ऑलरेडी दिलेत गुणाकारामध्ये. 12 चोक 48 हा गुणाकार केलाय, म्हणजे 2 स्थळ गेलीत. म्हणजे राहिले आपले 3 स्थळ. तर 3 स्थळ आपल्याला द्यायची म्हटलं तर या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढं असल्यामुळं वजा घातांक येतो. दशांश चिन्हाच्या अगोदर जर झाला म्हणजे डावीकडे जर आलं तर आपण लक्षात ठेवायचं की धन येतो घातांक, आणि उजवीकडे जर आलं तर ऋण घातांक येतो. आणि त्यामुळे या ठिकाणी -3 घातांक या ठिकाणी दिसतोय. म्हणजे आपला पर्याय जो आहे तो ए पर्याय आहे. इथं थोडंसं बैजिक क्रियेवर आधारित आणि गणितातील काही नियम ज्यामध्ये विस्तार सूत्राचा वापर केला जातो. A² + B² किंवा A² - B² अशा प्रकारचे होतं, किंवा A + B कंसाचा वर्ग, अशा प्रकारचे काही सूत्र आहेत. किरकोळ स्वरूपातील असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, पण अपवादात्मक हे प्रश्न असतील. आता हे कसं उदाहरण सोडवलं तर ह्या एका सूत्रामध्ये बसवलेलं आहे. ते सूत्र कोणतं आपण पाहूयात. तर हे सूत्र आहे A² - B². कारण इथे A म्हणजे 3.3 आणि B म्हणजे या ठिकाणी 1.2. दोन्ही ठिकाणी पहा A² म्हणजे, कारण इथं गुणाकार आहे म्हणजे 3.3चा वर्गच आहे. 1.2 गुणिले 1.2 म्हणजे 1.2चा वर्ग आहे. म्हणजे इथं B ची किंमत 1.2, A ची किंमत 3.3. खाली तेच प्रकार होतोय पहा. इथं
2.1 जे आलेले ते 3.3 मधनं 1.2 जर वजा केलं तर तुमचं 2.1 येणार, म्हणजे ए वजा बी तयार झालं. त्याचप्रमाणे 3.3 मध्ये 1.2 जर मिसळलं तर तुमचं 4.5 येणार आहे, म्हणजे ए अधिक बी होणार. म्हणजे हे दोन्ही नियम आणि ए अधिक बी ए वजा बी याचा विस्तार असतो ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर, म्हणजे दोन्ही पदे एकमेकाला जात आहेत, म्हणजे उत्तर तुमचं 1 येत आहे, म्हणजे बी पर्याय इथं अचूक आहे. आता आपण काही वेग, वेळ आणि अंतर यावर आधारित उदाहरणं पाहूयात. ही उदाहरणं सुद्धा अत्यंत सोपी असतात, फक्त थोडंसं ट्रिक्स म्हणूया आपण, थोड्याशा क्लुप्त्या म्हणूया, नीट लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता यामधील बेसिक सूत्र जे आहे ते अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वे वे, थोडंसं लक्षात ठेवायला सोपं, वे वे. आणि ते सूत्र लक्षात असलं की बाकी सूत्र तयार करतात. उदाहरणार्थ वेग काढायचा आहे तर हा वेळ काय होणार, इकडे भागिले होणार आहे, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. समजा वेळ काढायचे तर वेग पुन्हा इकडे जाणार, अंतर भागिले वेग, म्हणजे हे दोन पदं इकडं भागाकार स्वरूपात जाणार, म्हणजे इतर सूत्र तयार करताना भागाकार क्रिया असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. फक्त अंतराचं सूत्र जे आहे ते वे गुणाकाराच्या स्वरूपात आपण मांडले, वेग गुणिले वेळ. आता बऱ्याचदा प्रश्न विचारताना ती वाहनं एकाच दिशेनं आहेत का विरुद्ध दिशेने आहेत अशा प्रकारची प्रश्न आपल्याला विचारतात. रेल्वे दोन एकाच दिशेने चाललेले आहेत, रेल्वे विरुद्ध दिशेने चालले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर या ठिकाणी आपल्याला सापेक्ष वेग काढावा लागतो. मग त्या दोन गाड्यांचा वेग जर एकाच दिशेने असतील तर वेग काय करावा लागतो, त्या ठिकाणी जास्त वेग वजा कमी वेग. आपल्याला माहिती आहे की दोन रेल्वे जर एका दिशेने चाललेले असतील तर जास्त वेग असणारी गाडी जी आहे त्यातून कमी असणारी गाडीचा वेग वजा करावा लागेल, म्हणजे आपल्याला सापेक्ष वेग मिळतो. दोन वाहनं विरुद्ध दिशेने असतील तर मात्र दोन्ही वेगांची बेरीज करावी लागते, कारण त्याची गती वाढते त्या ठिकाणी आपल्या लक्षात घ्या, कारण एकमेकाला क्रॉस करण्याचा वेग वाढतो. आपल्याला माहिती आहे दोन रेल्वे जर क्रॉस करत असतील एकमेकाला तर खूप वेगानं पळतात असं आपल्याला वाटतं. त्याचं कारणच हेच आहे की सापेक्ष वेग तिथं जास्त जाणवतो, कारण दोन्ही गाड्यांचा वेग त्या ठिकाणी एकत्रित मिसळला जातो. वेगाचे एकक रूपांतरण करताना हा नियम अत्यंत महत्वाचा लक्षात घ्या. समजा किलोमीटर पर आवर शक्यतो आपल्याला देतात आणि त्याचं मीटर पर सेकंदवर आपल्याला रूपांतर करावं लागतं, तर त्या ठिकाणी गुणिले 5/18 हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. 5/18 गुणायचं, म्हणजे किलोमीटर बाय आवरचं मीटर बाय सेकंद मध्ये करायचं असेल तर, आणि मीटर बाय सेकंद जर करायचं असेल किलोमीटर बाय आवर मध्ये तर हेच फक्त उलट 18/5 गुणायचं. म्हणजे हे दोन नियम लक्षात ठेवलं की बैजिक क्रिया तुमच्या वाचतील आणि पडदिशी तुम्हाला रूपांतरण करता येतील. आणि अजून एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, वेग आणि वेळ जर तुम्हाला काढायचा असेल तर 18/5 तुम्हाला गुणावं लागेल. आणि अंतर तुम्हाला काढायचं असेल, इथं अंतराचं सूत्र दिलंय, ते जर काढायचं असेल तर 5/18 तुम्हाला गुणावं लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी अंतर काढायचं त्यावेळेस 5/18 जर तुम्ही गुणलं तर तुमचं रूपांतरण पडदिशी होऊन जाईल. आणि जर वेग आणि वेळ काढायचा असेल तर मात्र 18/5 गुणावं लागेल. बघूया आपण उदाहरण घेताना तुम्हाला ही सर्व ट्रिक्स लक्षात येतील. उदाहरणाचं निरीक्षण करून पहा, तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी 400 मीटर लांबीची रेल्वे जी आहे ती 72 किलोमीटर वेगानं चाललेली आहे. तर तो विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. म्हणजे 400 मीटर अंतर आहे विजेच्या खांबामध्ये आणि ते त्याला आता ओलांडायचे त्या रेल्वेला, तर किती वेळ लागेल. चला आपण पाहूयात. आपलं सूत्र नेहमीप्रमाणे विचारलं आपल्याला वेळ, पण आपलं सूत्र पाठ आहे फक्त अंतराचंच. मग पहिल्यांदा ते सूत्र अंतराचं मांडून घ्या, त्यावरून वेळेचं सूत्र आपण तयार करू. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, साधं आहे अगदी. म्हणजे एकच सूत्र पाठ केलं तरी बाकी सूत्र तुम्हाला सहज तयार करते. म्हणजे वेळ आपल्याला काढायचा आहे. आता वेळ काढायला खांब ओलांडण्यास लागणारा वेळ. आता हा वेळ जर तुम्हाला काढायचा असेल तर गाडीची लांबी भागिले ताशी वेग. गाडीची लांबी किती आहे, कारण या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे की अंतर आलेलं आहे, अंतर म्हणजे लांबी आणि वेग तर आपला ठरलेला आहे ताशी वेग. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला मांडायच्या आहेत. परंतु आता तुम्हाला अंतर काढायचंय म्हणून तुम्हाला 18/5 गुणावं लागेल. नेहमी वेळ काढायचा तुम्हाला वेळ काढायचा आहे, त्यामुळे 18/5 तुम्हाला गुणावं लागेल. अंतर काढायचं असेल तर 5/18 लक्षात ठेवा नेहमी, म्हणजे 18/5 गुणावं लागेल. बाकीच्या किमती सगळ्या भरल्या. गाडीची लांबी 400, ताशी वेग 72 गुणिले 18/5. कॅल्क्युलेशन तुम्ही सहज करू शकाल. उत्तर आपलं 20 सेकंद, कारण इथं सेकंदामध्ये उत्तर आपल्याला काढायचं असतं. मीटर बाय सेकंद हा वेग आपल्याला फायनल करायचा असतो. दुसरं उदाहरण बघूया. अगदी असंच. आता विजेचे खांब होते, आता तो पूल आलेला आहे, काही नाही, सेम प्रॉब्लेम आहे मगाच्या सारखाच. त्यामुळे तेच टेक्निक आपल्याला इथं वापरायचं आहे मगाच्या सारखं. एकूण कापावायचं अंतर किती ते आपल्याला घ्यावं लागेल. गाडीची लांबी पहिल्यांदा प्लस पुलाची लांबी, कारण ते ओलांडते म्हटल्यानंतर दोन्हीचा विचार एकत्रित आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी 400 अधिक 600 1000 मीटर हे अंतर झालं.
आणि अंतर एकदा काढलं की मगाचीच ट्रिक सगळी पुन्हा गाडीची आणि पुलाची लांबी घेतलेली, त्याचबरोबर ताशी वेग गुणिले 18/5. मगाच सेम टेक्निक जसं तसं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. 100 सेकंद, फक्त 100 सेकंदाचं रूपांतरण 1 मिनिटे 40 सेकंद तेवढं आपल्याला करता यायला पाहिजे, कारण 1 मिनिट बरोबर 60 सेकंद तेवढं रूपांतर इथं दिलेलं असतं. म्हणून आपलं उत्तर जे आहे त्या ठिकाणी 1 मिनिट 40 सेकंद. आता थोडंसं वेगळं, मगाच्या सारखंच विजेचा खांब 18 सेकंदात वळतो, तर गाडीची लांबी किती, आता उलट विचारलेलं आहे. म्हणजे जी रेल्वे आपल्याला देते रेल्वेची लांबी विचारलेली आहे. म्हणजे थोडक्यात रेल्वेची लांबी कशी काढायची या संदर्भातला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. मगाच्या सारखंच गाडीची लांबी बरोबर वेग गुणिले वेळ, कारण अंतरच आपल्याला विचारलंय. अंतर विचारल्यामुळे आपल्याला वेवे सूत्र असतं, पण अंतर काढताना मात्र मी म्हटलंय 5/18 गुणायचं आहे. वेळ आणि वेग काढायचा असेल 18/5 गुणायचं. साधं टेक्निक आहे अगदी. आणि ही गुणाकार क्रिया तुम्ही केली की तुम्हाला उत्तर लगेच मिळेल, जे आता इथं दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी उदाहरण असं दिलंय की 400 किमी अंतर जे आहे ते रेल्वेनं पूर्ण करायचं आहे मुंबईपासून सोलापूरपर्यंत. एक रेल्वे 8:30 वाजता सुटलेली आहे. दोन्ही रेल्वे एकाच वेळेस सुटलेल्या आहेत. एका रेल्वेचा वेग 60 किमी ताशी वेग आणि दुसऱ्याचा 40 किमी. तर किती वाजता त्यांची भेट होईल? अत्यंत सोपा प्रॉब्लेम हा सुद्धा असतो, फक्त टेक्निक वापरायचं आहे. दोन्ही वाहनं विरुद्ध दिशेने, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग विरुद्ध दिशेने असेल तर सापेक्ष वेग आपण सांगितलेला होता, दोन्ही वेगांची बेरीज. साधं आहे अगदी अर्थ. आणि मग आपण ते सूत्र वापरूया. लागणारा वेळ बरोबर एकूण अंतर भागिले 2 गाड्यांच्या वेगांची बेरीज, म्हणजे हा सापेक्ष वेग आहे थोडक्यात छेदस्थानी मांडलेला. आणि म्हणून एकूण अंतर दिलंय 400 किमी, 2 गाड्यांच्या वेगांची बेरीज इथं मांडलेली आपण 100, आणि बरोबर उत्तर आपलं जे आलेलं आहे ते 4 आवर्स, म्हणजे 4 तासानं त्या भेटतील. पण गाडी सुरुवात झाली 8:30ला आणि प्लस 4 तास म्हणजे 12:30 त्या गाड्या एकमेकीला भेटतील. अत्यंत सोपं आहे पहा हे सुद्धा भाग. आता इथे एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण दिलंय, विरुद्ध दिशेने धावत असतील तर. इथे तेच पहा, दोन्ही रेल्वेची लांबी दिलेली आहे, ते आपल्याला काढावी लागेल, म्हणजेच अंतर असतं. सापेक्ष वेग आता सांगितल्याप्रमाणे बेरीज इथं होणार आहे, विरुद्ध दिशा आहे म्हटलं की बेरीज, आणि त्यामुळे ओलांडण्यास लागणारा वेळ बरोबर वेळ काढतोय म्हटलं की 18/5. वेळ आणि वेग उजव्या बाजूला असतात सूत्रामध्ये, ते काढायचं म्हटलं की 18/5, आणि अंतर काढायचं असेल तर 5/18. हे ट्रिक लक्षातच ठेवायचे. थोडासा सराव केला की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सहज आकलन होते. उत्तर तुमचं लगेच येईल 20 सेकंद. बैजिक क्रियेला फार वेळ काढायचा नाही. परीक्षेमध्ये सुद्धा उदाहरण सोडत असताना कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप सगळं मांडायची काही गरज नाही, सूत्र सुद्धा मांडायची गरज नाही. तुम्हाला एकदा लक्षात आलंय, पटपट सगळं मांडायचं असतंय, कारण तुमच्या स्टेपला गुण नसतात. तुमचं उत्तर फक्त तिथं काढायचं असतं. त्यामुळे पटदिशी उत्तराकडे कसं आपल्याला जाता येईल, शॉर्टकट मेथड कसं वापरता येईल हे ठरवायचंय. हेच उदाहरण एकाच दिशेने असतील तर किती वेळ लागेल हे तुम्हाला शोधायचंय. तुम्ही हा प्रयत्न करून पहा. याच्यासाठी आम्ही लिहिलेले जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा आधार घ्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आणखी तुम्हाला पाहता येईल, सविस्तर उदाहरणही तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. अजून एक उदाहरण आपण पाहूयात. एक रेल्वे ताशी 80 वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापत असेल, तर तेच अंतर 8 तासात कापण्यासाठी रेल्वेचा ताशी वेग किती? आता जे आपल्याला विचारलंय ते शक्यतो एक समानायचं. रेल्वेचा ताशी वेग जो आपल्याला शोधायचा आहे तो एक समान. आता यामध्ये 2 गोष्टी आहेत, गाडीचा वेग दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे. वेग आणि वेळ यामध्ये रिलेशन आहे. नेहमी लक्षात घ्या, वेग वाढवला की वेळ कमी होतो, वेळ वाढवला की वेग कमी होतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी व्यस्त प्रमाणात असतात. ते मांडून घेतलंय मी. व्यस्त प्रमाणात असल्यामुळं आपण ती मांडणी करून घेतली. वेग वेळ हा सुरुवातीचा 80, नंतर आपण माहित नाही म्हणून 100. सुरुवातीचा वेळ 5 तास, माहिती आहे नंतरचा 8 तास. हे व्यस्त प्रमाण आहे, आताच मी म्हटलं होतं, कारण वेग वाढवला की वेळ कमी होतो. नेहमी लक्षात ठेवा, एक गोष्ट वाढली आणि दुसरी कमी होत असेल तर तिथं व्यस्त प्रमाण असतं. एक वाढली आणि दुसरी वाढत असेल तर समप्रमाण असतं. आणि व्यस्त प्रमाण असेल तर गुणाकार क्रिया करायची. म्हणजे आता या ठिकाणी गुणाकार क्रिया आपल्याला करावं लागेल. 80 आणि 5चा गुणाकार, ह्या पहिल्या 2चा गुणाकार बरोबर दुसऱ्या 2चा गुणाकार. अत्यंत सोपं काम आहे. पहिल्या 2चा गुणाकार बरोबर दुसऱ्या 2चा गुणाकार, म्हणजे 80 गुणिले 5 बरोबर 100 गुणिले 8. आणि यावरून तुम्हाला एकची किंमत सहज काढता येईल. मला वाटतंय ही उदाहरणं तुम्हाला सहज समजलेली असतील. तरी देखील अजून तुम्हाला काही जास्त सराव करायचा असेल तर आम्ही लिहिलेलं अध्यापन व संशोधन अभियोग्यता हे सुविचार प्रकाशन मंडळ पुणे याचं पुस्तक अवश्य वाचा, जेणेकरून तुमच्या राहिलेल्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी होईल. धन्यवाद.